नीट पेपरफुटी प्रकरणी एनटीएची मोठी कारवाई. एनटीए मधील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याची सूत्रांची माहिती. एनटीए मध्ये होणार मोठे फेरबदल. पेपरफुटी विरोधात केंद्रीय मंत्रिमंडळाची सुधारणा विधेयकाला मंजुरी. फास्ट ट्रॅक सुनावणीसह 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटींपर्यंत दंडाची तरतूद. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दे या तो उनको मंत्रिमंडल से बर्खास्त करें सरकार. नॉन नेगोशिएबल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक विद्यार्थी ठाम. तरीके से चर्चा हुई. उनकी मुख्यतः 3 डिमांड थी और 5 सुधार के दृष्टि से परीक्षा में. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी सरकारनं शनिवारी दुपारपर्यंत मागितली वेळ. विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून पॅलेट गनचा वापर. राहुल गांधींचा केंद्र सरकारवर आरोप. तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासह 3 मागण्यांवर ठाम. उद्धव ठाकरेंचा तिरंगा आंदोलनातून केंद्र सरकारला इशारा. तारखेपूर्वीच या 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत. शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादी अंतर्गत 31 जुलैपूर्वी 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 13,000 कोटी जमा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. यानंतरची बातमी आहे पावसाची. उत्तरेमध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे. जम्मू काश्मीर, आसाम, हिमाचल प्रदेशसह राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय तो गुजरात राज्याला. गुजरातमध्ये वलसाडसह काही जिल्ह्यांना पुरानं वेढा घातलेला आहे. उत्तरेतील पुराची 10 थरारक दृश्य समोर आली आहेत. आपण बघूयात. ही दृश्य आपण बघतोय गुजरातमधील वलसाडची ही आहेत. एका सोसायटीमध्ये पाणी शिरलं आणि त्यानंतर तिथं जी वाहनं पार्क केलेली होती ती या पाण्यामध्ये बुडाल्याचं दिसतंय. त्याशिवाय गुजरातच्या वलसाडमधलीच ही स्थिती आपण बघतोय. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य आहेत आणि शहरामध्ये अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय. तर याशिवाय नवसारीमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती आहे. 2-3 फुटांपर्यंत पाणी रस्त्यावरून वाहताना दिसतंय. अहमदाबादमध्येही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालेलं आहे. रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी आणि याच पाण्यातून वाट काढताना ही वाहनं दिसून आली आहेत. तर गुजरातच्या आणंदमध्ये सुद्धा अशीच काहीशी स्थिती होती. याही ठिकाणी पाणी साचलं, पाणी जमलं, मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघू शकतोय. याशिवाय गुजरातमधील छोटा उदयपूर इथली स्थिती आपण बघितली तर याही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी दिसतंय. आसामचं गुवाहाटी इथं सुद्धा पुरासारखी स्थिती आहे आणि आसाममधील गुवाहाटी, त्याच्यानंतर बिलासपूर, हिमाचल प्रदेशमधील आणि काश्मीरमधील अखनूरची ही दृश्य समोर आली आहेत. तर गुजरातमधील शेत्रिंजी धरण यंदाच्या मोसमात दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झालाय. धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे. नदीला पूर आला आहे. धरणाचे 59 दरवाजे 1 फुटानं उघडलेत. नदी काठच्या गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळं इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. भावनगरला पुराचा विळखा पडलेला आहे. ही दृश्य आपण बघू शकतोय. इथं धरण ओव्हरफ्लो झालं आहे आणि त्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. ती दृश्य विहंगम अशी ही दृश्य म्हणता येईल आणि ही दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहेत, ड्रोन कॅमेऱ्यामध्ये. आणि या दृश्यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहतंय याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. याशिवाय गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे. कल्याणपुरा गावाजवळ एका तलावातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे 3 कुटुंबातील 13 जण अडकले होते. पाण्यात अडकलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि 13 लोकांची सुखरूप सुटका केली. गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यातल्या मातरमधली भालडा आणि मधरौल हे भाग पुराच्या पाण्याखाली गेलेत.
ग्रामीण भागातील शेती त्यामुळे पाण्याखाली गेली आहे आणि संपूर्ण परिसर जलमय झाला। परिस्थिती इतकी गंभीर झाली की अनेक शेत शिवारांमध्ये आणि घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे स्थानिक रहिवाशांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। गुजरातच्या खेडामधली दृश्य आपण बघितली तर या ठिकाणी जिकडे नजर टाकावी तिकडे फक्त पाणीच पाणी दिसतंय आणि जी झाडं आहेत ती सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये बुडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुलावरून पाणी वाहतंय, शेती संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। ड्रोनद्वारे टिपलेल्या या दृश्यांमधून खेडामधील पावसाची पाण्याची स्थिती आपण बघू शकतोय। तर तिकडे गुजरातच्या बनासकांठामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। अंबाजीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थानिक बाजारपेठांमधून नद्यांप्रमाणे पाणी वाहतंय। रस्त्यांवरील पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी वाहून जाऊ लागल्या। काही व्यापारी पुराच्या पाण्यात वाहून जाणारी वाहनं पकडून वाचवण्याचा प्रयत्न करतायत, असंही या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर साचलेल्या पाण्यात दुचाकी वाहून जातानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले। बनासकांठामधली ही स्थिती आपण बघितली तर त्या ठिकाणी रस्त्यांवरून पाणी वाहतंय आणि त्यामधून दुचाकी वाहताना दिसतायत। याशिवाय सुरतची परिस्थिती आपण बघतोय। सुरतमध्येही मुसळधार पावसानं हाहाकार माजवलेला आहे। लिंबायत भागातील कामरू नगर परिसरातील मोकळ्या मैदानामध्ये पार्क केलेली अनेक वाहनं पुराच्या पाण्यात बुडाली। पाण्याची पातळी इतकी जास्त आहे की वाहनं पूर्णपणे पाण्याखाली गेली। यामुळे स्थानिक वाहन चालकांचं कोट्यावधी रुपयांचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। याशिवाय गुजरातच्या भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या नडा बेट इथं मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसानं विशाल वाळवंटाचं जलाशयात रूपांतर झालं। चहूबाजूंनी पाणी साचल्यानं वाळूवर समुद्रासारख्या लाटा उसळताना दिसतायत। या अनोख्या दृश्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। सीमावर्ती भागात प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात। ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी बेट आहे, मात्र या बेटाला सगळीकडून फक्त पाणीच पाणी दिसतंय। बाळूचं हे बेट, पण तिथं समुद्रामध्ये ज्या पद्धतीनं पाणी साचतं किंवा एखाद्या तलावात साचतं तसं पाणीच पाणी झालेलं आहे आणि या लाटा उसळताना बघितल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। हा सीमावर्ती भाग आहे भारत पाकिस्तानचा। याशिवाय वलसाडमधली ही पुराची स्थिती थरारक अशी दृश्य समोर आली आहेत। पुराच्या पाण्यात एक बाईकस्वार वाहून गेला। बचाव पथकानं तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन राबवत या तरुणाला बाहेर काढलं। बाईकवरून जाण्याचा प्रयत्न या तरुणानं केलेला होता। रस्त्यावर पाणी साचलं होतं, मात्र ते त्याच्या जीवावर बेतलं आणि या बाईकसह तरुण वाहून जाऊ लागलेला होता। त्यावेळेला बचाव पथकानं या तरुणाला मोठे प्रयत्न करत बाहेर काढलं। आणि गुजरातपासून आसामपर्यंत पावसामुळे हाहाकार उडालेला आहे। नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। शेकडो गावांना पुराचा विळखा पडलाय, त्यामुळे संपूर्ण तिथला संपर्क तुटल्याची माहिती आहे। प्रशासनाकडून युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नवसारीमध्ये शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, प्रचंड नुकसान झालंय। गुजरातच्या आणंदमध्ये मुसळधार पावसानंतर संपूर्ण इमारत कोसळली। कासोर गावातलं घर कोसळलं, यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। आणि राजस्थानच्या जोधपूरमध्ये सुद्धा पावसाचा कहर पाहायला मिळतोय। सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या रस्त्यांवर पाणीच पाणी वाहतंय। इथल्या रस्त्यांना जणू नद्यांचं स्वरूप आलंय। इथल्या रस्त्यांवर पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाह वाढलेला आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे जोधपूरमधील जनजीवन विस्कळीत झालंय। राजस्थानचं जोधपूर, ज्या ठिकाणी प्रचंड गरमी असते उन्हाळ्यामध्ये, मात्र आता जेव्हा पाऊस पडतोय त्यावेळेला हा पाऊस इतका मोठ्या प्रमाणामध्ये पडतोय की रस्त्यांना सुद्धा नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। अगदी जशी नदी खळाळून वाहते त्याच पद्धतीनं रस्त्यावरून पाणी वाहताना दिसतंय। याशिवाय आसामच्या शिवसागरमध्ये पुरानंतर प्रचंड नुकसान झालंय। पुराची थरारक दृश्य समोर येत आहेत। नदीला पूर आल्यामुळे शेकडो गावं अजून सुद्धा पाण्याखाली आहेत। पाण्याचा प्रवाह इतका होता की एक कार पुराच्या पाण्यात उलटली।